प्रियमाय, सनविवी, कशी आहेस? खरं तर तुझ्या वयाचा विचार करून तुला तीर्थरूप म्हटलं पाहिजे होतं, पण मग त्यात औपचारिकता आली असती नाही. आपलेपणा जिव्हाळा राहिलाच नसता. म्हणून प्रियच योग्य. पत्र लिहिण्यास कारण की खूप दिवस झाले आपल्यात बोलणंच झालं नाही. पण आजकाल तुझ्याविषयी खूप बोलतो हा मी. तुझ्यासाठी बरेच पत्रव्यवहार सुरू आहेत. प्राथमिक शाळेत मराठी भाषा सक्तीची करावी वगैरे. बरोबरच आहे. लहानपणी जीभ वळते तोपर्यंत शिकावं माणसाने. नंतर जीभ वळतच नाही, भाषा वळवावी लागते. तुला एक विचारायचं होतं. तू वळवावी तशी वळतेस असं सगळे म्हणतात, पण तुला तशी तडजोड करायला जमते का ग? पुढच्या पत्रात कळ. आणि हो, महाराष्ट्रात सरकारी कार्यालय मराठीत कामकाज करणार आहेत, तसे आदेशच निघालेत. तू अभिजात आहेसच, पण तू ज्ञानभाषा आणि अर्थकारणाचीही भाषा बनशील, तो सुदीन पाहण्याची खरोखरची इच्छा आहे. पत्रात झालेल्या चुकांसाठी माफी मागते. कारण आजकाल पत्र वगैरे लिहित नाही आम्ही, कारण आजकाल सगळंच मेलवर होतं नाही का, जागतिक भाषेत, शॉर्ट अँड सिम्पल. आणि आयुष्य जगणं सोपं करतंय म्हणून ते एक्सेप्ट केलंय आम्ही. पण इतर ठिकाणी आमचा स्टँड घेतोय आम्ही. म्हणजे भाषेविषयी कोणी काही बोललं की स्टेटस ठेवतो, कॉमेंट्समध्ये भांडतो, आणि संवर्धनासाठी म्हणून मराठी भाषा दिनानिमित्त स्पर्धा आयोजित करून 2 मिनिटं सलग मराठीतच बोलायचं असा एखादा नियम आखतो. पण त्या निमित्ताने का होईना 2 मिनिटं सलग मराठीत बोलतो आम्ही. जागतिकीकरणाच्या या जमान्यात पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेले ना आणि मराठी भाषिक भेटले की खूप छान वाटतं. फक्त आमच्यात बोलण्याची सुरुवात 3ऱ्याच भाषेतून होते, एवढंच. जास्त काय लिहू, तू तर सर्वज्ञ आहेस. तुझ्या वैभवशाली इतिहासाचे, वर्तमानाचे आणि भविष्याचे अखंड पारायण व्हावे असं पसायदान मागते. पुढे काय लिहू? सानविवी, तुझीच आगंतुक.